नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहे। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे। त्यातच आता काही नेते नाराज असल्याच्या चर्चेला उधाण आलंय, तर काही नेते हे पक्षांतर करणार असल्याचं बोलले जात आहे। अशातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे। पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांचा दौरा सुरू आहे, पण या दौऱ्यात शिवाजीराव आढळराव पाटील मात्र कुठेही दिसले नाही। त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय। माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे। तर अजित पवार हे आज पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत। मात्र हेच आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिरूर लोकसभा आल्यावर आवर्जून उपस्थित राहतात आणि अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेच्या कार्यक्रमालाही शिवाजीराव आढळराव पाटील गैरहजर होते। तसेच लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमालाही अजित पवारांनी पाठ फिरवली होती। त्यामुळे आता या चर्चेला देखील उधाण आलं आहे। दरम्यान शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 26 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता। शिवाजी आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या निवडणूक चिन्हावर शिरूरची लोकसभा निवडणूक लढवावी। या निवडणुकीत शरद पवार यांचे अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांचा पराभव देखील झाला होता। तर मित्रांनो, अजित पवारांच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचा हा मोठा नेता उपस्थितीत राहिला नाही। याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।